नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्रेमविवाहाबद्दल. म्हणजेच प्रेमविवाहामध्ये दोन राशी असतील. एका व्यक्तीची रास समजा कर्क रास असेल आणि दुसऱ्या व्यक्तीची मीन रास असेल, तर त्यांचा जो प्रेमविवाह आहे हा नेमका कशा प्रकारे असेल म्हणजे प्रेमविवाहामध्ये दोघांचे जे व्यक्तिमत्व असतील हे कशा प्रकारचे असतील, एकमेकांना कशा प्रकारे समजून घ्यायला हवं, मुळात आपल्याला स्वतःचं व्यक्तिमत्व कसं आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. या आधीसुद्धा आपण कर्क राशीपासून ते जवळजवळ मेष राशीपासून ते कर्क राशीपर्यंत ज्या राशी आहेत याबद्दलच्या सर्व राशीबद्दल आपण चर्चा केलेलीच आहे. या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कर्क रास आणि मीन राशीबद्दल. सगळ्यात पहिल्यांदा या दोन्ही राशीबद्दल सांगायचं झालं तर कर्क आणि मीन राशी या दोन्ही ज्या राशी आहेत या समान तत्वाच्या आहेत. म्हणजे कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये नवपंचम किंवा त्रिकोण योगामध्ये येणाऱ्या राशी त्याच्यामुळे जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यांची स्वभाव वैशिष्ट्य, आवडीनिवडी या बऱ्याचशा सारख्या असतात. परंतु बऱ्याचशा सारख्या जरी आवडीनिवडी असल्या तरी दोन्ही राशी सेमच आहे असं मात्र अजिबात नाही. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यावरती विचार करणं गरजेचं आहे, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या प्रत्यक्षात अंमलात आणणं गरजेचं आहे. थोडंसं आपण त्या राशीबद्दल जाणून घेऊ म्हणजे एकंदरीतच तुम्हाला त्या राशीचा जो संपूर्ण स्वभाव आहे, त्याचं जे व्यक्तिमत्व आहे हे समजून घेणं सोपं जाईल. कर्क राशीबद्दल थोडासा विचार करू. कर्क राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थानामध्ये येणारी रास आहे, चंद्राची रास आहे, स्त्री रास आहे. या राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे आणि ही जी रास आहे ही चर रास आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचं व्यक्तिमत्व लाभलेली कर्क रास असते. कर्क राशीला आपण उत्तम गृहिणीची किंवा गृहिणीच्या व्याख्येत बसणारी ही रास आहे. म्हणजे या राशीमध्ये गृहिणीला जे आवश्यक जे गुणधर्म असतात हे सर्व असतात. म्हणजे प्रॅक्टिकल असतात, पैसे कुठे कधी खर्च करायचे याचं त्यांना चांगलं भान असतं, इन्कम कसं करायचं हेही त्यांना चांगलं ठाऊक असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या फॅमिलीशी यांची जी अटॅचमेंट असेल ती अतिशय उत्तम असते. सगळ्यात पहिल्यांदा यांचा जो विचार असतो तो आपल्या फॅमिली मेंबरचा असतो. म्हणजे आपल्या परिवाराबद्दलचा ते सगळ्यात लवकरचा विचार करतात. बऱ्याच अंशी हे सुद्धा दिसून येतं की ती रास पुरुषाची असू दे अगर स्त्रीची असू दे, ही जी माणसं असतात ही घरच्यांची जास्त अटॅच असतात. आणि इव्हन जेव्हा इन्कमचा भाग येतो म्हणजे प्रत्यक्ष ज्याला आपण आर्थिक संदर्भातला जेव्हा भाग येतो तेव्हा सुद्धा हे सुरुवातीला आपल्या घरच्यांचा विचार करतात. घरच्या व्यक्तींबद्दल किंवा फॅमिलीबद्दल यांची अटॅचमेंट एवढी जबरदस्त असते की वेळेला ते स्वतःचं जे करिअर असते हे बाजूला ठेवतील, परंतु फॅमिली मेंबरला जास्त प्रमाणात त्याच्याबद्दलचा भाव देतील. कारण लक्षात घ्या, अशा प्रकारच्या पत्रिका प्रत्यक्षात आम्ही बघितल्यात की ज्यामध्ये बाहेरगावची संधी येऊन सुद्धा त्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनी फक्त घरातल्या व्यक्तीसाठी आणि खास करून आईसाठी तो बाहेरचा जो जॉब आहे तो सोडलेला असतो. होमसिक असतात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरासाठी कष्ट करण्याची तयारी एकट्या या राशीमध्ये जबरदस्त दिसून येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावूक असतात, भावनाशील असतात, इमोशन्स यांच्या चेहऱ्यावरती लगेचच्या लगेच दिसून येतात. म्हणजे इमोशन्स लपले जात नाही. यांच्या मनातले जे इमोशन्स असतात हे तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरून अगदी सहज आणि स्पष्टपणे पाहू शकता. कारण ही चंद्राची रास आहे आणि त्याच्यामुळे मनाने हे फार मोकळे असतात. ट्रान्सफरन्सी यांच्यामध्ये खूप चांगली दिसून येते. त्यामुळे थोडंसं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडेसे संस्कारित असतात. म्हणजे संस्कारांचा पगडा यांच्यावरती चांगला दिसून येतो. खास करून आईचे जे संस्कार असतात, आईच्या मूल्यांना जपणारी ही रास आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हार्डवर्किंग असतात. आता दुसरी जी आपण रास पाहतोय ती आहे मीन रास. मीन राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये व्यय स्थानामध्ये किंवा 12व्या स्थानामध्ये येणारा रास आहे त्याला मोक्षाचं स्थान असं सुद्धा म्हणतात. अर्थात धर्म त्रिकोण आहे हा 4, 8, 12 म्हणजे कर्क, वृश्चिक, मीन या ज्या राशी आहेत त्या धर्म त्रिकोणामध्ये येणारे रास आहेत. आणि सगळ्यात जास्त धार्मिक किंवा आध्यात्मिक जो भाग आहे हा मीन राशीमध्ये जास्त दिसून येतो. त्यामुळे मीन राशीची माणसं असतात ही सुद्धा भावूक असतात, छोट्या मोठ्या गोष्टींनी लवकर तरवली जातात. जगाकडे यांचा जो पाहण्याचा दृष्टिकोन असतो हा संपूर्ण माणुसकीचा असतो. दुसऱ्याला मदत करायला धावत जाणारी ही रास सगळ्यात मोठी समजली जाते, कारण गुरुची रास आहे आणि स्त्री रास आहे. त्यामुळे मदत करताना समोरचा व्यक्ती आपल्या ओळखीचा आहे की नाही याचा विचार केला जात नाही. समोरचा व्यक्ती तो आपला कोणीही नसला तरीसुद्धा तो दुःखात आहे, मग त्याला मदत केली पाहिजे हा एकच एक भाव राखून ही रास धावून जाते. भोळी असते, भाबडी असते आणि सरळ सरळ विचार करणारी असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्थात या स्वभावाचा कधीकधी गैरफायदा सुद्धा घेतला जातो आणि त्याचे तोटे सुद्धा याला सहन करावे लागतात. परंतु स्वभाव आहे त्यामुळे मदत करणं हा त्यांचा स्थायी भाव आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जी इतर राशीमध्ये सहसा दिसून येत नाही तो म्हणजे लक फॅक्टर. या राशीमध्ये लक फॅक्टर खूप चांगला असतो. म्हणजे बऱ्याच वेळा तुम्हाला दिसेल
की जी मीन राशीची माणसं आहेत त्याच्यामध्ये असा स्पेशल असा कोणता विशेष असा कोणता गुण असतो, म्हणजे मीन राशीची माणसं आहेत यांच्यामध्ये ध्येय, चिकाटी, मेहनतीपणा हा असतो, परंतु जो इतर राशीमध्ये तुलनेने दिसतो तेवढा मात्र नसतो. तरीसुद्धा या राशीची जी माणसं असतात ही जीवनामध्ये अगदी हॅपी गो लकी ज्याला आपण म्हणतात, संतुष्ट असतात, समाधानी असतात आणि त्यांना दैवाची साथसुद्धा खूप चांगली लाभते आणि त्यांच्यासाठी गोष्टी या सोप्या सुलभ होत जातात. अर्थात शांत असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासुद्धा इमोशनल असतात, परंतु यांच्या ज्या इमोशन्स आहेत, यांच्या ज्या भावना आहेत, या चेहऱ्यावर लगेच दिसून येत नाही, जसं की आपण थोडं कर्क राशीबद्दल बघितलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्याबद्दलच प्रेम ज्याला आपण म्हणतो हे या राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतं आणि छोट्या मोठ्या गोष्टीमुळे स्वतःला दूषणं देण्याची जी सवय असते ती सुद्धा या राशीमध्ये दिसून येतं आणि त्यामुळेच बऱ्याच वेळेस छोटं मोठं स्ट्रेस किंवा टेन्शन जरी झालं तरी ते सुद्धा याला रात्री रात्री झोप लागत नाही, डे ड्रीमर असतात. थोडंसं भविष्यकालीन आयुष्याबद्दलचं थोडंसं यांच्या मनात स्वप्नमय अशी कल्पना असते आणि स्वप्नात जगणाऱ्या असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राशी जसा दुसऱ्याला नर्चर करतात, दुसऱ्याला जसा रिस्पेक्ट देतात, दुसऱ्याला जसा मान देतात, दुसऱ्याला जसं समजून घेतात, त्याच प्रकारे यांना सुद्धा वाटतं की आपलं सुद्धा दुसऱ्याने समजून घ्यावं आणि ते जर काय समोरच्या व्यक्तीला जमत नसेल तर मात्र या राशीला त्रास होतो, दुःख होतं, अश्रूसुद्धा येतात, परंतु ते दिसत नाहीत. अश्रू हे त्यांचे अंतस्थ असतात. अश्रू हे पिऊन टाकतात, गिळून टाकतात आणि त्यामुळेच बऱ्याच वेळेस मनामध्ये थोडीशी कुठल्या तरी गोष्टीची रुखरुख यांच्या कायम असते आणि ती कधी यांच्या बोलण्यातून, वागण्यातून दिसून येते. मात्र ती ओळखता आली पाहिजे. यांच्यासाठी यांना भासणाऱ्या ज्या गोष्टी असतात किंवा यांना अपेक्षा ज्या गोष्टींची असते, हे जर का याच्या बरोबर असलेल्या व्यक्तीनं ओळखलं तर मग या राशी तुमच्यासाठी काही करायला तयार असतात आणि निसर्गदत्त असं सौंदर्य या दोन्ही राशींना लाभलं आहे, कर्क राशीला सुद्धा आणि मीन राशीला सुद्धा. त्या अन्वये या ज्या दोन्ही राशी आहेत, त्या दोन्ही राशी जर का प्रेमविवाहामध्ये असतील तर अर्थात याचा जो प्रेमविवाह आहे तो अतिशय उत्तम प्रकारे चालेल. त्याच्यामध्ये कुठलेही प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन येणार नाहीत. आता कुठल्या गोष्टी आहेत की ज्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जो मीन राशीचा जो स्वभाव आहे, मीन राशीचा स्वभाव प्रॅक्टिकल अजिबात नाही. पैसे ते सहजपणे खर्च करतात, बिनधास्त खर्च करतात आणि लेझीनेस थोडासा जाणून येतो. जो त्यांना खूप आवडची असते किंवा प्रिय असेल, या गोष्टी कर्क राशीच्या जे व्यक्ती असतात त्याला आवडत नाही म्हणतात किंवा त्यांच्या त्या व्याख्येतच बसणाऱ्या नाही आहेत. म्हणजे कर्क राशीच्या व्यक्तीला त्यांना भावनेबरोबरच जी पैशाच्या संदर्भातले जे भान आहे, प्रॅक्टिकल नेचर आहे, तोच त्याचंसुद्धा भान चांगलं असतं. म्हणजे जीवन हे पैशा व्यतिरिक्त होत नाही पूर्ण आणि त्याचं भान असतं. आता समजा हे मीन राशीकडे हा स्वभाव नसतो आणि त्यामुळे त्यांचे वादविवाद होऊ शकतात किंवा ज्याला आपण म्हणतो की ज्याला डिसिप्लिन नेचर म्हणतो, वेळेवरती गोष्टी करणं, हे मीन राशीला तसं जमत नाही. हा प्रकार कर्क राशीमध्ये खूप चांगला असतो. ह्या गोष्टी जरी सामान्य वाटत असल्या तरीसुद्धा विवाहामध्ये या गोष्टींना बरंचसं महत्त्व असतं. कारण विवाह हा नुसता भावनेवर चालत नाही, तो तुमच्या प्रॅक्टिकल नीड्सवरती सुद्धा चालतो. म्हणजे दोन व्यक्ती एकत्र आल्या तर नुसत्या भावनेवरती सगळ्या गोष्टी उभ्या राहणार नाहीत हे निश्चित आणि तुम्हाला पुढचा संसार करायचा असतो किंवा मुलं, तुमचे नातेवाईक किंवा आजूबाजूचं घराणं किंवा तुम्ही समाजामध्ये राहत असतात, एकत्र राहत असतात, तर स्वतःची जबाबदारी, आपला जो पार्टनर आहे त्याची जबाबदारी, आपल्या घराची जबाबदारी ही वाटून घेणं गरजेचं आहे. याचा कधी मीन राशीच्या व्यक्तीला विसर पडू शकतो. तर इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे आणि हे जर का व्यवस्थितपणे समजून घेतलं तर या दोन राशींचं जे वैवाहिक जीवन आहे ते अतिशय सुमधुर असं जाऊ शकतं. मीन राशीच्या व्यक्ती बऱ्याच वेळेस असं सांगतात आहे की विवाहाच्या आधी किंवा प्रेमामध्ये असताना आपण किती वेगळं जग होतं, स्वप्नमय जग होतं, आपण एकमेकांसाठी किती कमिटेड होतो आणि विवाहानंतर या गोष्टी राहिल्याच नाहीत, पूर्णपणे ड्रायआउट झाल्यात, पूर्णपणे कोरड्या झाल्यात. परंतु असं नसतं. विवाहामध्ये मगाशी सांगितलं की विवाहानंतर एक वेगळीच इनिंग आपली चालू होते. जीवनाचं एक वेगळंच जे दृश्य आहे ते आपण बघू शकतो की जे प्रॅक्टिकल असं, अर्थात त्याच्यामध्ये सुद्धा मजा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आनंद आहे. परंतु तुम्ही तुमच्या ज्या जबाबदाऱ्या त्या ओळखून घेतल्या तर अर्थातच वैवाहिक जीवन हे सुद्धा उत्तम होऊ शकेल. एकमेकांना समजून घेणं, ॲडजस्ट करणं या दोन्ही राशीमध्ये अतिशय उत्तम आहे. खरे तर गुरुकुंडी हीच आहे कुठल्याही वैवाहिक जीवनाची की एकमेकांना समजावून घेणं, समोरचा व्यक्ती जसा आहे तसं त्याला स्वीकारणं, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ती जर का जमली तर तुमचं वैवाहिक जीवन अतिशय उत्तम प्रकारे जाईल. यानंतर लैंगिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर दोन्ही राशींमधना लैंगिक जीवनाबद्दलचं तीव्र आकर्षण असं काही जाणवत नाही. अर्थात याकरता तुमच्या राशीमध्ये किंवा तुमच्या कुंडलीमध्ये शुक्र जो आहे हा अतिशय महत्त्वाचा ठरतो. म्हणजे शुक्र कोणत्या राशीत, नक्षत्रात, कोणत्या ग्रहयोगांमध्ये आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरतं आणि त्यावरच लैंगिक सुखाबद्दल जास्त सांगता येईल. मात्र जर का आपण राशींच्या संदर्भात विचार करायचा झाला तर कर्क आणि जी मीन राशी आहे त्यामध्ये फारसं काय असं ज्याला आपण
हे जे आकर्षण आहे हे आकर्षण अगदी तीव्रपणे जाणवत नाही किंवा दिसून येत नाही. त्याच्यामुळे तो मुद्दा महत्त्वाचा नसतो. अर्थात दोन्ही ज्या राशी आहेत त्या माया करणाऱ्या आहेत, प्रेम करणाऱ्या आहेत आणि भावनातीत आहेत. फक्त एकच गोष्ट आहे की भावनेबरोबरच जर का तुम्ही जबाबदारीचा किंवा विवाहाच्या संदर्भातल्या बाकीच्या गोष्टींचा जर का विचार केला तर तुमचं वैवाहिक जीवन अगदी हॅपी गो लकी असं समजेल. आणि समजा ते जमलं नाही तर मात्र तुमच्यामध्ये वादविवाद होऊ शकतात. आणि वादविवादामध्ये एक मुद्दा नेहमीच असेल की कुठलाही वादविवाद झाला की अगदी टोकाचं बोलणं, म्हणजे मी राहणार नाही, मी डिवोर्स घेईन, मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन किंवा मला आता हे नकोच आहे वगैरे वगैरे. तर अशा प्रकारचा टोक दोन्ही राशी गाठणार आहेत. कारण दोन्ही ज्या राशी आहेत त्या स्त्री प्रवृत्तीच्या आहेत आणि भावुक आहेत आणि भावनेमध्ये माणूस अगदी टोकाचा बोलतो. तर त्याद्वारे जर का ही गोष्ट टाळायची असेल थोडंसं ॲडजस्ट करा. आणि महत्त्वाच्यामध्ये म्हणजे स्वतःची जबाबदारी जर का समजून जर का तुम्ही वागलात तर कर्क आणि मीन राशीचे जे प्रेमविवाह आहे हा आदर्श प्रेमविवाह ठरू शकतो. या व्यतिरिक्त जर का तुमच्या जीवनामध्ये कोणत्या प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येत असतील तर तुमची जी कुंडली आहे ती पाहणं गरजेचं ठरेल. कारण आता आपण जे राशींचं विश्लेषण केलं हे फक्त चंद्रावर आधारित आहे. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्रा व्यतिरिक्त सुद्धा बाकी 9 ग्रह आहेत, बाकी 11 ग्रह आहेत आणि ते आपापल्यापरीने पत्रिकेवरती परिणाम करतच असतात. ते कोणते आहेत, कशा प्रकारचे आहेत ते आपली जी कुंडली आहे ती पाहून त्या संदर्भात जास्त विवेचन करता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं प्रेमविवाहामध्ये कर्क आणि मीन राशी या दोन्ही राशी एकत्रित असतील तर त्यांचं जे वैवाहिक जीवन आहे हे कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.